स्वागतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यकथा, पवित्र माती लावू कपाळी, धरती मातेच्या चरणी माता, धरती मातेच्या चरणी माता. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतो. उन्नत विचार, उदात्त आचार आणि नैतिक व्यवहार आणि सर्वांचा आधार असे व्हिक्टोरिया परिवाराचे सर्वेसर्वा मॅनेजर अँथनी डिसोजा व मुख्याध्यापक फादर डेंजिल फर्नांडिस हे आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून लाभले. ते आपल्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सोबतच माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री फिलिप सॅम्युएल आणि प्राथमिक विभागाच्या मुख्य शिक्षिका श्रीमती सँड्रा डिसिल्वा हे वेळात वेळ काढून आपल्या उपस्थितीत झाले. या सर्व अतिथींचे मी स्वागत करतो आणि त्यांनी व्यासपीठावरील आपल्या जागी स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. संत ज्ञानेश्वरांनी लावला भक्तीचा दिवा, छत्रपती शिवरायांनी लावला स्वराज्याचा दिवा, महात्मा फुले यांनी लावला स्त्री शिक्षणाचा दिवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावला सामाजिक क्रांतीचा दिवा. या सर्व दिव्यांनी प्रकाशित झालेल्या पुण्यभूमीच्या महाराष्ट्र भूमीच्या स्थापना दिनाच्या सोहळ्याचा आरंभ करूया. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी ध्वजारोहण करण्यासाठी पुढे यावे. पंजाब हिंद गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तटे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय 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 हे. माध्यमिक विभागाच्या शिक्षिका यांनी महाराष्ट्र गीतासाठी मी त्यांना आमंत्रित करत आहे. कृपया त्यांनी पुढे यावे. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. किती रामा तुझी मुठी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुतानीला जबाब देती जीवा. सिंहयात्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. हरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मन घटे खेळती खेळ जीव घेणी. त्याच्या उन्हात शिजला शिजला त्याच्या मागे भिजला, देश गौरवासाठी शिजला. दिल्लीचे ही तख्ती राखितो महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत I am चोकामेळा, talking to Samuel sir today morning. महाराष्ट्र मनाचे संवर्धन पोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या असंख्य समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. अशा सर्वांना वंदन करण्याचा हा दिवस. महाराष्ट्राच्या मातीचा गंधच न्यारा, ओढ तिची जगा वेगळी, अतिथीच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊन करतो हा स्वागताचा सोहळा. आजचे कार्यक्रमाचे मान्यवर मॅनेजर अँथनी डिसोजा यांचे स्वागत माध्यमिक विभागाचे प्रवेशक फिलिप सॅम्युएल यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक फादर रणजित फर्नांडिस यांचे स्वागत दिलीप सॅम्युएल यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर माध्यमिक विभागाचे प्रवेशक श्री दिलीप सॅम्युएल यांचे स्वागत लॉयड फर्नांडिस यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर प्राथमिक विभागाच्या मुख्य शिक्षिका त्यांचा विसिंबा यांचे स्वागत मार्गरेट पवार यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. च्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रवीण सर यांनी करावे असे मी त्यांना आदरणीय मॅनेजर, शाळेचे मुख्याध्यापक फादर डेझिल फर्नांडिस, सुपरवायझर सर फिलिप सॅम्युएल, प्रायमरी हेड मिस सँड्रा डी सिल्वा, सर्वांना सादर प्रणाम. थोडंसं रिलॅक्स व्हा, चेहऱ्यावर थोडंसं हसू असू द्या. खूपच चेहरे टेन्शननी भरून दिसत आहेत. अगदी कमी वेळामध्ये मी प्रास्ताविक करणार आहे. माझं नाव प्रवीण दत्तात्रय गवळी, सहाय्यक शिक्षक विक्टोरिया हायस्कूल. हे सांगणं खूप गरजेचं आहे कारण मी प्रास्ताविक करत आहे. शाळेची ओळख विक्टोरिया हायस्कूल माहीम, दादर, बांद्रा या सर्व परिसरामध्ये खूपच प्रसिद्ध अशी आहे. प्रसिद्ध इथल्या डिसिप्लिनसाठी, इथल्या कार्यक्रमासाठी, इथल्या शिक्षकांसाठी आणि त्याचप्रमाणे इथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या रिझल्टसाठी सुद्धा. विक्टोरिया हायस्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात. नॅशनल डेज केले जातात, करिक्युलर आणि को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केले जातात आणि त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमासोबत आपण महाराष्ट्र डे सुद्धा साजरा करतो. 1 मे आपण महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिन म्हणून साजरा करत असतो. थोडक्यामध्ये मी तुम्हाला प्रस्तावना सांगतोय की आपण 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो. आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या भारताचा इतिहास. भारत हा ब्रिटिशकालीन राज्यामध्ये जवळपास 200 वर्ष गुलाम होता. विविध चळवळीनंतर, संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. स्वातंत्र्य भेटल्यानंतर सुद्धा काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याचप्रकारे एक समस्या होती ती म्हणजे महाराष्ट्र प्रांताची निर्मिती. मग ही महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही जी मागणी होती, ही मागणी फक्त आफ्टर इंडिपेंडन्स सुरू झाली नव्हती, तर बिफोर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा ती मागणी झाली होती. 1905 नंतर ही मागणी सुरू झाली होती. 1905ला ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली आणि त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागणी होत होती की महाराष्ट्राचं सुद्धा एक विशिष्ट अस्तित्व असलं पाहिजे आणि मग मराठी बोलणाऱ्या भाषेच्या आधारावर जे लोक आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे आणि त्यासाठी मागणी केली. सगळ्यात एक पत्रकार होते, त्यांचं नाव केळकर असं होतं. केळकर हे लोकमान्य टिळक यांचे सहकारी होते. केसरी पत्र तुम्हाला माहीत असेल, पत्रिका माहीत असेल, त्यांनी इथे छापत होते किंवा एडिटर त्याचे ते होते. आणि मग त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची चळवळ म्हणजे महाराष्ट्र संयुक्त चळवळ. आणि महाराष्ट्र संयुक्त चळवळ त्याच्यानंतर भारताने किंवा भारत गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या समिती नेमल्या. त्याच्यामध्ये 3 मुख्य समिती आहेत. एक आहे दरे समिती, एक आहे विजय पी समिती आणि शेवटी आहे नागपूर करार. नागपूर कराराद्वारे असं मान्य करण्यात आलं की किंवा ठरवण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये मुंबई, गोमंतक आणि महाराष्ट्राचा मध्य प्रदेश म्हणजे मधला प्रदेश हा सर्व मिळून महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे असा करार झाला. पण मुंबई महाराष्ट्राला भेटत नव्हती आणि त्याच्यासाठी मग चळवळ सुरू झाली. आणि तुम्हाला माहीतच असेल मुंबईमध्ये फोर्ट नावाचं एक जागा आहे आणि तिथे आंदोलन झालं. त्यावेळेस मोरारजी देसाई नावाचे मुख्यमंत्री होते आणि लाठीचार्ज झाला. जवळपास 106 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्याच्यानंतर खऱ्या प्रकारे या आंदोलनाला, चळवळीला मार्ग भेटला. एक वेळेस त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा
पुतळ्याचं आवरण करण्यासाठी येणार होते, त्यावेळेस त्यांचं महाराष्ट्रातील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे निदर्शन करून त्यांचा विरोध दर्शवला आणि त्यावेळेस महाराष्ट्र संयुक्त चळवळीचे जे लोक होते त्यांनी महाराष्ट्राच्या भावना काय आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं आणि त्यांनी ते ॲक्सेप्टसुद्धा केलं. त्याचबरोबर त्यावेळेसचे काँग्रेसचे अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी सुद्धा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी होकार दिला आणि त्यानुसार 1 मे 1960 दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या सभेमध्ये महाराष्ट्र निर्माणची घोषणा केली आणि अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र हा मुंबई सहित प्राप्त झाला आणि म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. थोडक्यामध्ये मी सांगतोय, लेबर डे किंवा मग कामगार दिन, हा कामगार दिन जो आहे संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल लेवलमध्ये वरती आपण साजरा करतो. त्याच्यामध्ये मुख्य चळवळ, या चळवळीमध्ये मुख्य मागणी अशी होती की 8 तास काम हे कामगार करत असत आणि त्यांना सुट्ट्या सुद्धा भेटत नव्हत्या आणि म्हणून तो दिवस हा कामगार दिवस म्हणून निवडला गेला आणि साजरा केला जातो. मुख्यतः ही चळवळ ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झाली होती आणि म्हणून ही आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. त्याच प्रकारे आता मी तुम्हाला कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन याची एकदम कमी शब्दामध्ये माहिती सांगितली. इतिहास हा खूप मोठा आहे पण मी जास्त वेळ घेणार नाही. म्हणून मी माझं भाषण न म्हणता प्रास्ताविक हा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आयोजकांनी मला संधी दिली त्याचे धन्यवाद. थँक्यू ऑल. धन्यवाद प्रवीण सर, थोडक्यात पण विस्तृत माहिती सांगितल्याबद्दल. मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्राचा धर्म वाढवावा असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. महाराष्ट्र दिनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर येत आहेत आपल्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती देविया डाबरे. मॅनेजर रेव्हरंड फादर अँथनी डिसूजा, मुख्याध्यापक रेव्हरंड फादर डेन्सिल फर्नांडिस व इतर मान्यवर व उपस्थित शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित पालकवर्ग, सर्वप्रथम आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 1 मे, आजच्याच दिवशी 1960 साली आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी माणसांच्या हक्कासाठी, भाषेसाठी आणि संस्कृतीसाठी अनेक थोर नेत्यांनी प्रयत्न केले. त्यातून आपला महाराष्ट्र निर्माण झाला. आपला महाराष्ट्र शूरवीरांचा, संतांची आणि कलावंतांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याची आणि धैर्याची शिकवण दिली. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी प्रेम, भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला. आज आपण बघतो की महाराष्ट्र राज्य हे शिक्षण, उद्योग, विज्ञान, क्रीडा आणि कला या सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहे. याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगायला हवा. मित्रांनो, आपल्यावर जबाबदारी आहे की आपण आपल्या महाराष्ट्राला सुंदर, स्वच्छ आणि समृद्ध बनवायला मदत करू. आपण चांगले शिक्षण घेऊन चांगले नागरिक बनून आपल्या राज्याचा नावलौकिक वाढवू शकतो. चला, आपण सर्वजण मिळून संकल्प करू की स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र आणि बलवान महाराष्ट्र घडवू. शेवटी असे सांगून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत श्रीमती मिनल परेरा. सर्व मान्यवरांना आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आज 1 मे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद दिवस आहे. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही ओळखला जातो आणि कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. भाषावार प्रांत रचना करताना मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. अनेक स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि नागरिकांनी मोठा संघर्ष केला आणि अखेर 1 मे रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले. हा दिवस म्हणजे आपल्या राज्याच्या अस्तित्वाचा, संस्कृतीचा आणि अस्तिमेचा प्रतीक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित असलेल्या आपल्या महाराष्ट्राने नेहमीच प्रगतीच्या वाटचालीत अग्रक्रम घेतला आहे. या दिवशी आपण आपल्या राज्याच्या समृद्ध परंपरा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा गौरव करतो. महाराष्ट्र दिन म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर आपल्या योगदानाची आणि एकतेची आठवण आहे. तसेच 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. या दिवशी आपण सर्व मेहनती कामगारांचे, काम करणाऱ्या हातांचे, त्यांच्या कष्टांचे आणि योगदानाचे कौतुक करतो. प्रत्येक बांधकाम, कारखाना, शेती आणि उद्योग क्षेत्रात काम करणारा मजूर हा आपल्या समाजाचा कणा आहे. आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की महाराष्ट्राची प्रगती ही केवळ नेते किंवा उद्योजक यांच्यापेक्षा कामगारांच्या कष्टावरही उभी आहे. त्यामुळे या दिवशी आपण कामगारांचा सन्मान करू, त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवू आणि समाजात न्याय व समतेसाठी प्रयत्न करू. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय हिंद. माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी बसला शिवाजी राजा. वंदितो या भगवा ध्वजा, गर्जितो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. व्यासपीठावरील मान्यवर मॅनेजर अँथनी डिसूजा, मुख्याध्यापक फादर डेन्झिल फर्नांडिस व इतर मान्यवर, आज आपण सर्वच येथे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. 1 मे हा दिवस प्रत्येक मराठी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली दिवस आहे. याच दिवशी 1960 साली अनेक वर्षाच्या संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या ऐतिहासिक क्षणी आपण त्या सर्व ज्ञात अज्ञान वीरांचे आदराने स्मरण करूया आणि ज्यांनी आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले, त्यांच्या त्याग आणि बलिदानाचा आपण कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्र भूमी ही संतांची, वीरांची, समाज सुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आजही आपल्या मनात प्रेरणा जागवते. त्यांनी अन्याय आणि जुलुमाविरुद्ध लढा देत स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पराक्रमामुळेच मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. या महाराष्ट्र दिनी आपण सर्वांनी मिळून आपल्या राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूया आणि भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पारावरचा वड, तमाशाचा फड आणि देवीचा गड म्हणजे महाराष्ट्र. आंबा, संत्री, साग आणि माणसातले वाघ म्हणजे महाराष्ट्र. कपाशी, तूर, ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र. जत्रा, उरूस, होळी आणि पूर्णाची पोळी म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या महान गाथेवर प्रकाश टाकण्यासाठी मी आमंत्रित करत आहे या कार्यक्रमाचे मान्यवर मॅनेजर अँथनी डिसूजा यांना. आज महाराष्ट्र दिवस आहे. महाराष्ट्राला आम्ही काय करतो, आम्ही काय केलं पाहिजे? पहिल्यांदा आम्ही एकत्र व्हायला पाहिजे. युनिटी. वेगवेगळे धर्म, वेगवेगळी जात, वेगवेगळे समुदाय, आम्ही सर्व महाराष्ट्र माणूस आहोत. म्हणून महाराष्ट्र माणूस कसं आम्ही एकत्र चाललं पाहिजे. दुसरं, जे काम आम्ही करतो ते व्यवस्थित केलं पाहिजे. मराठीमध्ये एक कहावत आहे, कसं तरी करून टाक पण करून टाक. ते आम्ही त्याच्यापैकी जे करतो ते व्यवस्थित केलं पाहिजे. आणि शेवटी एकमेकांना मदत दिलं पाहिजे. कोणतरी तो असू, वसईचं असू, या मुंबईचं असू, या ठाण्याचं असू, आम्ही सर्व एकमेकांना विक्टोरिया हायस्कूलचे स्टाफ एकमेकांना मदत आणि त्यांचं प्रेम केलं पाहिजे. हे आम्ही सर्व करतो. म्हणून या दिवशी आम्ही देवाची मदत मागूया. आमेन. धन्यवाद. परत आपण सांगितल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत.
हे विचार आम्ही अचनात आणण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही देतो. यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत फादर डेंजिल फर्नांडिस यांना मी विनंती करतो. Respected Manager, Father Tony, Supervisor Sir Samuel, Head Teacher Sandra De Silva, teaching, non-teaching staff, and all gathered here. A very good morning to you. It is with immense pride and pleasure that I stand before you today to celebrate Maharashtra Day, a momentous occasion that marks the formation of our beloved state on 1st May 1960. This day is not just a milestone in history, but a celebration of Maharashtra's rich legacy, vibrant culture, and unyielding spirit that continues to inspire us. Maharashtra is a land of diversity and strength, shaped by the valor of Chhatrapati Shivaji Maharaj, the sacrifices of freedom fighters, and the creativity of saints and poets like Tukaram and Dyaneshwar. Our state is a tapestry of tradition, from the rhythmic beast of Lavani to the festive fervor of Ganesh Chaturthi, from the bustling streets of Mumbai to the serene hills of Lonavala, and from spicy vada pav to the unstoppable spirit of Mumbai's local trains. Maharashtra got it all. It is a land where history and modernity coexist, creating a unique identity that we proudly call our own. Today, as we celebrate Maharashtra's remarkable progress in the economic and infrastructure development as one of India's leading economic powerhouses, Maharashtra contributes significantly to the nation's GDP. Driven by thriving industries in Mumbai, Pune, and Nasik, the state is a hub of finance, technology, and manufacturing, with Mumbai being the financial capital of India. Infrastructure advancements have transformed connectivity and urban mobility, fostering growth and opportunities for all. Mumbai is undergoing an infrastructure revolution with projects designed to ease congestion, improve connectivity, and drive economic growth. Some interesting infrastructure developments, such as the Mumbai Coastal Road, set for full completion by December 25, is a game changer. Its northern arm connecting to the Bandra-Worli Sea Link reduces traffic time from South Mumbai to the western suburbs from 2 hours to just 40 minutes. The Navi Mumbai International Airport, at a cost of rupees 18,000 crores greenfield project, is set to open in June 2025. With commercial operations starting in May, Mumbai's first underground metro, that is Metro Line 3, Kolhapur-Bandra Seeps, will be fully operational by December 2025. The Mumbai Trans-Harbour Link, MTHL, or Atul Setu, India's longest sea bridge at 21.8 kilometers, is fully operational, connecting Shivri to Nava Seva in just 20 to 25 minutes. The Samruddhi Mahamarg, a 701-kilometer expressway linking Mumbai to Nagpur, will be fully operational in mid-2025 and will cut Mumbai-Nagpur travel by 8 hours. These projects reflect Mumbai's ambition to become a global infrastructure hub and Maharashtra's forward-thinking vision and relentless pursuit of excellence. As we rejoice in these achievements, let us pledge to uphold the pride and honor of our state. Let's work together to ensure Maharashtra continues to shine as a symbol of strength, culture, and opportunity. Let us pledge to uphold Maharashtra's value of resilience and progress. Let every student here strive to contribute to the state's bright future to education, innovation, and unity. Jai Hind, Jai Maharashtra. धन्यवाद फादर. बाप आमचा सह्याद्री, मराठी आमची माय, बाप आमचा सह्याद्री, मराठी आमची माय, आम्ही लेकरे महाराष्ट्राची, दैवत एकच शिवराय, दैवत एकच शिवराय. मान्यवरांचे मोलाचे शब्द नेहमी आमच्या लक्षात राहतील असे मी आपणाला आश्वासन देतो. आपल्या माणसाचे आभार आपणच नसतात मानायचे, आपल्या माणसाचे आभार आपणच नसतात मानायचे.
जिव्हाळ्याचे शब्द त्यांचे फक्त असतात जाणायचे, अशाच या सोहळ्यामधून जपायची असतात नाती, हृदयात असतात साठवायचे आठवणींचे मोती. या सुंदर सोहळ्याची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीमती सुनीता कदम यांना. धन्यवाद सूर्यविश्वास. शुभ सकाळ. आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देते. सप्रेम नमस्कार. आजच्या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या कार्यक्रमास मान देऊन उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवरांचे, शिक्षक आणि शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालक आता दिसत नाही आहेत, पण पालक तेवढ्यात येतील थोड्या वेळातच. या सर्वांचे मी ऋणी आहे. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानत आहे. कार्यक्रम संपन्न असे जाहीर करण्यापूर्वी कवितेच्या 4 ओळी मी सादर करत आहे. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जुळल्या कुणा न कळल्या, कुठून जुळल्या कुणा न कळल्या अशा या रेशीम गाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. नाते तसे जुनेच होते, नाते तसे जुनेच होते. आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे, नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे. होते हे बंद रेशमाचे, होते हे बंद रेशमाचे. ह्याचबरोबर मी सुनीता कदम भोसले ह्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न असे मी जाहीर करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.